प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतन अग्रवाल लोहगडावरून पाय घसरून दरीत पडला आणि त्याचा मृत्यू झाला अशी बातमी 18 जून रोजी सर्वत्र प्रसिद्ध झाली आणि आपण पाहतो की सर्वत्र शोककळा जी आहे ती त्या दिवशी पसरलेली होती। मात्र या बातमीमध्ये तथ्य काही वेगळंच होतं। केतन अग्रवालची होणारी बायको म्हणजे सिया गोयल हिचा वाढदिवस 19 जून रोजी होता। त्यामुळे होणाऱ्या बायकोचा वाढदिवस आनंदात जोशात साजरा करण्याकरिता लोहगडला फिरण्याकरिता हे दोघे गेले होते आणि त्याच दिवशी या सिया गोयलने म्हणजे होणाऱ्या बायकोने तिच्याच प्रियकरासोबत मिळून या केतन अग्रवालचा काटा काढला, म्हणजेच याला लोहगडावरून ढकलून देऊन त्याचा मृत्यू झाला। मात्र या सर्व प्रकरणामध्ये हा मृत्यू कशा पद्धतीने घडवून आणला, याचा कट कशा पद्धतीने रचला आणि खरं तर हा अपघात असल्याचा देखील डाव जो आहे तो या दोघांनी आखला आणि पोलिसांना खरं तर या सर्व घटनेचा तपास कसा लागला या सर्वांबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। खरं तर या प्रकरणामध्ये सुरुवातीला 3 कॅरेक्टर आहेत, ते म्हणजे केतन अग्रवाल ज्याचा मृत्यू झालेला आहे तो विशाल अग्रवाल यांचा मुलगा, त्यानंतर सिया गोयल म्हणजे केतन अग्रवाल याची होणारी बायको आणि तिचा प्रियकर म्हणजे चेतन चौधरी। या सर्व प्रकरणाला खरं तर सुरुवात झाली ती म्हणजे केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांचं लग्न जमल्यापासून। सिया गोयलला केतन अग्रवाल सोबत लग्नच करायचं नव्हतं आणि त्याकरिता ती तशा पद्धतीने प्लॅन देखील सुरू केलेले होते। तिने खरं तर ज्यावेळेस प्री वेडिंग साठी केतन अग्रवाल आणि सिया गोयल जे आहे ते बालीला फिरण्याकरिता जाणार होते, प्री वेडिंग साठी जाणार होते, त्यावेळेस जी सिया आहे तिने केतनचं पासपोर्ट लपवल्याचं देखील पोलिसांकडून आज सांगण्यात आलेलं आहे। खरं तर ज्यावेळी बालीला जाणार होते त्यावेळेस मुंबई एअरपोर्टला गेल्यावरती त्यांना असं समजलं की जो केतन आहे त्याचं पासपोर्ट गायब झालेलं आहे। मात्र या सर्व तपासातून आता केतनचं जे पासपोर्ट होतं ते सियानेच लपवल्याचं तपासात निष्पन्न झालेलं आहे। मात्र या सर्व प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर आता केतनचा 18 जून रोजी मृत्यू झाला आणि या मृत्यूच्या मागे ही सिया गोयल आणि तिचाच प्रियकर जो आहे तो चेतन चौधरी हे दोघे असल्याचं निष्पन्न झालेलं आहे। तशी कबुली जी आहे ती या दोघांनी पोलिसांना देण्यात आलेली आहे। खरं तर या दोघांना पोलिसांनी अटक देखील केलेली आहे आणि त्यातूनच त्यांनी या सर्व गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। त्याचसोबत नातेवाईकांकडून पोलिसांना काही वेगळी माहिती जी आहे ती मिळाली। नातेवाईकांकडून असं सांगण्यात आलं की गेल्या काही दिवसांपासून केतन आणि सिया जे आहे त्यांच्यामध्ये भांडण होत होते, वादविवाद होत होते आणि त्यामुळे कुठेतरी सियाला त्याच्यासोबत लग्न करायचं नव्हतं। त्याचसोबत हा जो चेतन चौधरी आहे प्रियकर असल्याचं देखील सांगण्यात येत आहे। तिच्या आठवडाभर आधीपासूनच हा सर्व कट जो आहे तो त्या दोघांकडून रचण्यात येत होता। 18 जूनला ज्यावेळी केतनचा मृत्यू झाला त्याच्या अगोदर 14 जूनला देखील केतन आणि सिया जे दोघं आहेत ते लोहगडवरती फिरायला गेलेले होते आणि ही खरं तर तिसरी वेळ होती या दोघांची लोहगडला फिरायला जाण्याची। मात्र यावेळी हा प्लॅन जो आहे तो या सियाचा सक्सेसफुल झाला आणि यावेळी या सियाने केतनला ढकलून दिलं। खरं तर सिया आणि जो दुसरा तिचा प्रियकर आहे चेतन चौधरी या दोघांनी हा प्लॅन रचला। सुरुवातीला सिया आणि केतन दोघजण लोहगडावर गेले, त्याच्या मागोमाग हा चेतन चौधरी जो आहे तो आला। खरं तर हा हुडी घालून या गडावरती गेल्याचं पोलिसांना निष्पन्न झाले। खरं त्यांनी सीसीटीव्ही देखील तपासले आणि त्यामधूनच त्यांचा संशय बळावला, कारण उन्हाळ्याचे दिवस होते आणि या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हा चेतन चौधरी जो आहे तो हुडी घालून गेलेला होता आणि हे जे आहे ते त्यांना सीसीटीव्ही मध्ये दिसलं आणि यानंतर या सीसीटीव्हीच्याच द्वारे पोलिसांनी काही गोपनीय माहिती आणि सीसीटीव्हीच्या द्वारे हा तपास सुरू केला। त्यामध्ये चेतन चौधरी आणि सियाने केतनला दरीत ढकलून दिलं आणि त्यातूनच या केतनचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं। आणि यामधील सर्वात धक्कादायक बातमी आणि घटना म्हणजे ज्यावेळी या दोघांनी केतनला दरीत ढकललं त्यावेळी त्यांनी स्वतःच ड्रामा करायला सुरुवात केली। सियाने आरडाओरडा सुरू केला की केतन खाली पडला असं आणि तेथील सर्व नागरिक जे आहेत ते त्या ठिकाणी जमा झाले। त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली। सियाने स्वतः केतनच्या घरी फोनवरून माहिती दिली की केतनचा पाय घसरून खरं तर कड्यावरती जाऊन केतन ज्यावेळेस फोटोशूट करत होता त्यावेळेस तिथून पाय घसरून तो दरीत पडला अशी माहिती जी आहे ती सियाने स्वतःच त्याच्या घरच्यांना दिली आणि या सर्व ड्रामा जो आहे तो त्यांनी घडवला। सर्व घातपात नसून अपघात असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलं। त्यांचा सर्व बनाव जो आहे तो सक्सेसफुल ठरला। मात्र पोलिसांच्या या तपासातून जे गूढ आहे ते उकललं आणि या सर्वातूनच आता या दोघांना अटक करण्यात आलेली आहे। या दोघांनी या सर्व गुन्ह्याची कबुली देखील देण्यात आलेली आहे। मध्ये अनेक बाबी ज्या आहेत त्या समोर येत आहेत। मात्र जो केतन आहे त्याने आपल्या लग्नाकरिता राजस्थान मधील 17 कोटींचं पॅलेस बुक केलेलं होतं, त्याचसोबत 2 विमानं देखील बुक केलेली होती आणि या सर्व लग्न समारंभाचं रूपांतर आता शोक समारंभामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पुण्याहून स्नेहल निमगिरे, डिजिटल प्रभात।